एकाने मला विचारलं, ताई वारीला जातात तुम्ही, तुमच्या पायाला सूज येत नाही का? त्याला उत्तर द्यावं वाटलं, पायाला सूज येते पण मनाची सूज उतरते, याच्या करता वारी आहे. आमची मन सुजलीत. आता एकाने मला प्रश्न विचारला, मन सुजणं म्हणजे नेमकं काय? काही नाही दादा, 4-5 कीर्तन यायला लागली ना पाठ करूनही तरी मन सुचतं. तरी मन सुचतं. अहंकाराने सुचतं. गायनातले थोडे 4-5 प्रमाण छान म्हणता आले की आमचं मन सुचतं. वाजवता थोडं चांगलं आलं की आमचं मन सुचतं. ते अहंकाराने. काही नाही, काहींचं नुसतं हरिपाठ पाठ आहे तरी त्या हरिपाठाने त्यांना इतकं अहंकाराने सूज आली की विचारूच नका. काकडा पाठ केला, अहंकाराची सूज. श्रीमंत बंगला बांधला, अहंकाराची सूज. पण अहंकाराची सूज उतरण्याकरता वारी का? आम्ही कीर्तन करून सुद्धा कधी कधी आमच्यापेक्षा म्हातारी माणसं ज्ञानी भेटतात, कीर्तन करत नाही पण ज्ञान खूप असतं, त्यांच्याकडे पाहिलं की आमच्या अहंकाराची सूज उतरते, याच्या करता वारी आहे. आमच्याकरता एक आमच्यापेक्षा कोणीतरी म्हणणारा चांगला पाहिला की अहंकाराची सूज उतरते, वाजवणारा चांगला पाहिला की अहंकाराची सूज उतरते. आमचा बंगला आमची गाडी काय करतात? अरे करोडपती सुद्धा वारी चालताना पाहिले की मग कळतं आपला बंगला कुठंच लागत नाही. ते अहंकाराची सूज उतरावी, याच्या करता वारी आहेत महाराज, याच्या करता